मित्रांनो तुमचं स्वागत आहे पण एखाद्या मित्रांनो सकाळी उठलो आता आपण किती वाजले 10 वाजले नाटक उशीर झाला जायला आम्हाला तर 10 वाजता निघलो आता नाश्ता करायला एक पण येत नाही दुसरा फ्लोअर आली दुसरा फ्लोअर आपल्याला जायचं ग्राउंड फ्लोअरला चाललो ग्राउंड फ्लोअरला नाश्त्याला याच्यावर का काय नाही त्याचं हेड्स या भारी वाटतं पण व्ह्यू झाडं पिढे नाही एक नंबर वाटतं तर आम्ही आलो होतो नाश्त्याला पण आता आहे म्हणलं जरा थोडी चक्कर मारून या रोडला कसं काय इथपर्यंतच आहे रोड आहे हा इथपर्यंत दुकान नाही त्याच्या पुढे सगळा हायवे रोड आहे या ब्रिज पासून मोबाईलचे दुकान वगैरे सगळे कटिंग दुकान वगैरे नाश्त्यामध्ये आता आम्ही घेतले मिसळपाव आणि मामा घेणार पोहे मित्रांनो मिसळपाव पोहे खायला या तुम्ही मामातर्फे आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांना आग्रहात निमंत्रण या मिसळपाव खायला या पोहे खायला ओके मी एसएमबीसी हॉस्पिटलमध्ये आलेलो असून आता मी एक्सरेसाठी चाललेलो आहे. कसं वाटतंय ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं खूप छान वाटतंय पण ऑपरेशन जागा दुखत नाही पण दुसऱ्या जागेवर इंजेक्शन वगैरे दिल्याचे तर थोडंसं दुखतंय. आता मी एक्सरेला जाऊन इथे आल्यानंतर तर आता आहे ना 6 वाजून 2 मिनिटं झाली मामा झोपून आपण आता फोन लावू कुठे 6 वाजले मित्रांनो 6 वाजून गेले आम्ही चाललो आता चहा प्यायला बघ आम्ही झोपलो होतो हात चहा प्यायला आलोय मित्रांनो आता आपण गुड डे बिस्किट पण घातलाय चहा एकदम गरम आहे आणि बाहेर फुल थंडी आता फुल थंडी बाहेर आता 6 वाजून गेले किती वाजले आता किती वाजले गुरु 6 वाजून 6 वाजून 24 मिनिटं 24 6:30 वाजले बरं पेशंट मॅच बघते मॅच बघायचं काम झालं पेशंट मॅच बघायला आवडतं व्यायाम पण करतोय व्यायाम चालू व्यायाम मध्ये बर पेशंट व्यायाम पण चालू हा दिसतंय बरं आहे का तुम्ही फक्त आम्ही ऐका तुम्ही सांगितलं आमचं ऐका काय बोल ना मी आता बोलू आम्ही सांगितलं ऐका काय सांगायचं आहे का आता सांगितलं सांगायचं काहीच नाही ते ऐका. झालं मग आता 15 मिनिट सुरू होईल आता आज मौन ओंकार आहे ना तिथं मी सांगितलं ओंकार सगळ्यांना मग मी पुढं ऑर्डर सांगा बस काय मामा सगळं व्यायामाच टाइम चालू झालाय मामा चाललाय वॉकर घेऊन आता प्रॅक्टिस टाइम डॉक्टरने सांगितलंय चालायला चलो आज आपल्या मामाने मौन व्रत धारण केलंय तर आपल्याला जायचं जेवण्यासाठी आता डॉक्टर बाहेर आले आणि आपला मामा बघत होता रील मोठ्या मोठ्याने डॉक्टर म्हणले गुरुजी आवाज कमी करा थोडासा हॉस्पिटलमध्ये आहे ना बाहेरच्या गोष्टी आणून देत नाही खायच्या वगैरे पण आम्ही टेक्निकली जॅकेटच्या आतमध्ये टाकून काही करून जुगाड.com करून घेऊन येणार म्हणजे येणार हा पण आता आत्तापर्यंत म्हणजे आल्यापासून आम्हाला कोणी अडवलंच नाही आणि आम्हाला म्हणजे दिसूनच येत नाही की आमच्याकडे काय आहे मग रात्री ना झोपायला उशीर झाला त्यामुळे ब्लॉग एंडिंगला टाइमच नाही भेटला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद.